खूप मजबूत आणि लांब आहे. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या जाड खोडाच्या चौक्या आहेत त्यांना कधीच मादी कळी निघत नाही, तिथं पूर्ण मादी कळी निघालेली. म्हणजे एक्सपोजर वापरल्यानंतर तुम्हाला मादी फुलांची संख्या पण जास्त जाणवली आणि कळीचा स्ट्रोक पण जाणवला. त्यामुळे तुमच्या जी फ्लॉवरिंग स्टेजला जी गळ होती तर गळीवर पण नियंत्रण आलं असेल. जी मादी कळी आहे ती पॉलिनेशन झाल्यानंतर लगेच डायरेक्टली सेटिंग मध्ये जाते. सेटिंग मध्ये जाण्यासाठी तुम्ही काही प्रोडक्ट वापरला? नाही, मी आता एक 5 दिवसापूर्वी सिलिकॉन सुपरचा स्प्रे घेतला. त्याच्यामुळे पान पण मॅच्युरिटी आली आणि दांड्याला बळकट मिळालं, फुलाचा जो दांडा आहे त्याला, आणि तिथून म्हणजे ड्रॉपिंगचे चान्सेस कमी झाले माझे. मी दरवर्षी म्हणजे कुठल्याही प्लॉटांना पहिलं पाणी गेल्यानंतर दुसऱ्या पाण्याला एकरी 2 लिटर रिफ्लेक्स आणि 1 लिटर क्लोरोपायरिफॉस हे असं सोडतच असतो. त्याच्यामुळे मला म्हणजे निमॅटोड्स सगळे म्हणजे झाडाला जे अपटेक मिळतं पहिले 35 दिवस ते पूर्ण रिफ्लेक्स